नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आता ही थेट दृश्य आपण बघतोय. उद्धव ठाकरे यांची सभा वेगवेगळ्या ठिकाणी आज आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरेंच्या सभा सुरू आहेत. आणि गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे प्रचारासाठी फिरतायत. आज नाशिक जिल्ह्यातल्या मनमाड, नांदगाव या विधानसभा मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे जाहीर सभा घेणार आहेत आणि सभेला जाण्यापूर्वी उद्धव ठाकरे आज गुरु नानक जयंती असल्यामुळे मनमाड इथल्या गुरुद्वारामध्ये दर्शनासाठी गेलेत. त्या ठिकाणची ही दृश्य आहेत. मनमाड, नांदगाव इथे आज उद्धव ठाकरेंच्या सभा. आज गुरु नानक जयंती आणि त्यामुळे नांदगाव इथल्या गुरुद्वारामध्ये उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावली. नांदेडच्या भोकरमध्ये महायुतीच्या उमेदवारांकरता सभा पार पडली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडीवर सडकून टीका केली. आघाडीच्या काळात मराठवाड्याला पैसे मिळाले नाहीत, मात्र येत्या काळात मराठवाड्याला निधी कमी पडू देणार नसल्याचं त्यांनी म्हटलं. श्रीजया चव्हाणांना भरघोस मतांनी विजयी करण्याचं आवाहन त्यांनी केलं. आम्ही देतो त्या खोडा का घातला आणि खोडा घातलेल्या त्या सावत्र भावांना, माझ्या लाडक्या बहिणी, चांगला जोडा दाखवल्याशिवाय राहणार. अरे कोर्टात गेले ही योजना बंद पाडायला, कोर्टाने त्याने एक लापड दिली, आता दुसऱ्या कोर्टात गेले नागपूरच्या काँग्रेसचे महाविकास आघाडी. आणि म्हणून या ठिकाणी मला एवढं खरं म्हणजे एवढा ढोंगीपणा, एवढा दुटप्पीपणा मी कधी बघितला नव्हता. घेणार नाही ही देना बँक लेना बँक नाही. आणि म्हणून मी सांगितलं की माझ्या लाडक्या बहिणींना 1,500वर आम्ही ठेवणार नाही. आम्ही वाढवू, तुम्ही ताकद द्या, आम्ही पैसे वाढवू. तुम्ही ताकद द्या, आणखी योजना वाढवू. आणि तुम्हाला सांगतो, बोलल्याप्रमाणे आम्ही करतो. तर अमित शहांची देखील आज बॅग तपासण्यात आली. हिंगोलीमध्ये अमित शहा हे प्रचार दौऱ्यावरती आलेले असताना हेलिपॅडवरती अधिकाऱ्यांनी अमित शहांची देखील बॅग तपासली. त्याची ही दृश्य. गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांची बॅग तपासण्यावरून गदारोळ निर्माण झालेला होता, मात्र इतरही काही नेत्यांच्या बॅग्स त्यानंतर तपासण्यात आल्या आणि त्याची काही दृश्य देखील समोर आली आहेत. आणि त्यानुसार हिंगोलीमध्ये अमित शहा हे प्रचार दौऱ्यादरम्यान आलेले असताना हेलिपॅडवरती अधिकाऱ्यांनी अमित शहांची देखील बॅग तपासली. दक्षिण सोलापुरात स्वराज्य पक्षाचे उमेदवार उमेश गायकवाड यांच्या प्रचारासाठी संभाजीराजे छत्रपतींचे सुपुत्र शहाजीराजे मैदानात उतरलेत. उमेश गायकवाड होम टू होम प्रचार करतायत. शहरी आणि ग्रामीण भागातल्या मतदारांशी ते संवाद साधतायत. तर आता शहाजीराजे यांनी देखील उमेश गायकवाड यांच्यासाठी प्रचार केला. चांगला माहोल चालू आहे राज्यभर. आमचा जरी नवीन पक्ष असला त्याला पाठिंबा खूप जोरात, खूप ताकदीच्या पद्धतीने मिळायला लागला आहे महाराष्ट्रभर. आणि आपण जर विचारलं तर लोकांचं एक नवीन पर्याय म्हणून हे स्वराज्य लोकांना एक नवीन पर्याय म्हणून मिळायला लागले. तिसरी आघाडी नाही, पण नवीन पर्याय म्हणून. तर मला निश्चित आहे की लोक ते यावेळेस मतदानात दाखवतील. सध्या शहरी भागामध्ये आमचा प्रचाराचा जोर वाढत आहे आणि महाराजांचे सुपुत्र शहाजीराजे आमच्या प्रभागामध्ये मतदारसंघामध्ये आल्याबद्दल संपूर्ण सोलापुरातल्या जनतेकडून मी महाराजांचं स्वागत करतो. कारण रयते जर आज रयतेमध्ये चालतोय हे आम्हाला अभिमान आहे. आणि आम्ही आता स्वराज्य पक्षाचे आम्ही अधिकृत उमेदवार आहे. स्वराज्य राजांचे विचारवर चालणारी ही सगळी राज्यघटना आहे. आपलं अखंड हिंदुस्थान आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले विधानसभा मतदारसंघात सध्या प्रचार शिगेला पोहोचलाय. यावेळी राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार किरण लहामटे यांनी मतदारसंघात विकास कामांचा डोंगर उभा केल्याचा दावा करत विरोधकांवर त्यांनी टीका केली. तर रोहित पवारांवर सुद्धा त्यांनी निशाणा साधला. 20 तारखेची वाट पाहू नये, फक्त बटन दाबायचं
निकाल घोषित आहे की किरण लामटेचा हा विजय म्हणजे जनतेचा विजय आहे आणि त्याने जनतेनं हा निवडणूक हातात घेतली. त्यामुळं प्रचार तसा पाहताना काही जणांचे भोंगे वाजले असतील, काहींनी दारू वाटली असेल, काहींना पैशाचा पाऊस पडला असेल, काही इकडं तिकडं, परंतु जे काही लोकशाहीला अपेक्षित आहे त्याप्रमाणे आम्ही प्रचार केला, 5 वर्ष काम केलं. त्यांचा जो हॉटेल व्यवसाय आहे त्याला बऱ्यापैकी सुगीचे दिवस आले. त्याला कारणीभूत आहे किरण लामटे, की जर किरण लामटेने अकोले तालुक्यातले रस्ते केले नसते, बाकीचे पश्चिम पट्ट्यातले रस्ते केले नसते, 2500 कोटीचा निधी आणणं तो 1.5-2 वर्षात एवढं तुम्ही पाहा ना. अकोले तालुक्यात जी कामं चालू आहे तुम्ही अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जाऊन पहा, एकाही मतदारसंघात एवढी कामं चालू नाही, तेवढी कामं चालू झाली. आता फक्त बोलायला काही नाही, खरं तर हेच निष्क्रिय होते. करोनाच्या काळात कुठंच नव्हते. आता 3 महिन्यापूर्वी जाग आली आणि सांगायला लागले की आमच्या घरचं स्वप्न आहे ना आम्हाला आमदार करा. असं कोणाचं स्वप्न असून काही होत नाही. तासगाव कवठे महाकाळ मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचाच विजय होईल ही काळ्या दगडावरची रेघ आहे असं रोहित पाटील म्हणालेत. तासगाव हा वसंतदादा, राजाराम बापू आणि पतंगराव कदमांचा जिल्हा आहे. आर.आर. आबा आणि जयंत पाटलांनी या जिल्ह्याला नवी दिशा देण्याचं काम केलं असं रोहित पाटील म्हणाले. या जिल्ह्याला 10-12 वर्षांपूर्वी जे सोनेरी दिवस आले होते तेच सोनेरी दिवस मिळाले होते आणि तेच सोनेरी दिवस परत आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असं रोहित पाटलांनी म्हटलं. आज आपल्या सर्वांसमोर सभेला उभारण्यापूर्वी मी मतदारसंघातल्या प्रत्येक गावामध्ये जाऊन प्रत्येक गावामध्ये कोपरा सभा घेतलेली आहे, प्रत्येक गावामध्ये सभा घेतलेली आहे. या मतदारसंघातल्या सर्वसामान्य जनतेचा प्रतिसाद बघितल्यानंतर साहेब जो विश्वास तुम्ही आमच्यावरती ठेवलेला आहे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवाराचा विजय ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. मी आपल्या माध्यमातून सर्व लोकांना एकच ग्वाही देऊ इच्छितो की जिल्ह्याला 10-12 वर्षापूर्वी ज्या पद्धतीनं सोनेरी दिवस मिळालेले होते त्याच पद्धतीनं सोन्याचे दिवस परत आणल्याशिवाय आम्ही सुद्धा स्वस्थ बसणार नाही. आमच्यावर पक्षफोडीचा आरोप केला जातो, पण फोडाफोडीची सुरुवात कोणी केली असा सवाल सुनील तटकरेंनी उपस्थित केला. भाजप शिवसेना युतीला 2019 मध्ये स्पष्ट बहुमत असतानाही उद्धव ठाकरेंनी काँग्रेससोबत युती केली असं म्हणत तटकरेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. आपल्यावरती केला जातोय, भारतीय जनता पक्षावरती केला जातोय, शिंदे साहेबांवरती केला जातोय, अजितदादांवरती केला जातोय की आम्ही पक्षापासून बाजूला गेलो. सुरुवात कोणी केली? 2019 सालामध्ये स्पष्टपणाचा कौल, महाराष्ट्राच्या विधानसभेचा स्पष्टपणाचा कौल त्याला मिळाला होता भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाला विरोधी पक्षामध्ये बसण्याचा कौल जनतेने दिला. कमळ चिन्हावरती 105 जागा द्यायला आल्या होत्या निवडून, धनुष्यबाणच्या चिन्हावरती 56 आमदार निवडून आले होते. दोघांचं स्पष्टपणाचं बहुमत 161 हे त्यावेळेला युतीला मिळालं. काय नाही आलं, कसं नाही आलं याचं तपशिलात मी जात